इको फ्रेंडली हर्बल किंवा नॅचरल ॲरोमा डिफ्युजर. आज याविषयी थोडं बोलूयात. आपण जर आपल्याच स्वयंपाकघरात एक चक्कर मारून पाहिलं तर आपल्याला असे एक ना अनेक हर्बल ॲरोमा डिफ्युजिंग एजंट्स मिळतील, जसं की ओवा, शोपा, बडीशेप, लवंग, दालचिनी, तमालपत्र. आता या सगळ्या हर्ब्समध्ये ॲरोमॅटिक ऑइल किंवा इसेन्शियल ऑइल किंवा व्होलाटाईल ऑइल असतं. आता ॲरोमॅटिक ऑइल का, तर या हर्ब्समधल्या ऑइलला एक विशिष्ट प्रकारचा ॲरोमा किंवा गंध असतो. इसेन्शियल ऑइल का, तर यामध्ये त्या प्लांट्सच्या वासाचा इसेन्स असतो. आणि व्होलाटाईल ऑइल का, तर ही ऑइल हवेला एक्सपोज झाली की इव्हॅपोरेट होतात किंवा उडून जातात. अशा प्रकारची ऑइल कॉस्मॅटिक्स, सोप्स आणि एअर फ्रेशनरमध्ये वापरली जातात. आता एक एक करत आपण याचे डिफ्युजरमधले युजेस पाहूयात. पहिला ॲरोमा डिफ्युजिंग एजंट पाहूयात, ओवा. आपण अजूनही लहान बाळांना सर्दी खोकला झाला किंवा छातीत कफ झाला की या ओव्याच्या पुरचुंडीने शेकतो. तोच इफेक्ट आपल्याला या ओव्याच्या डिफ्युजरमध्ये दिसून येतो. एक छान उबदार, उत्साहवर्धक आणि सर्दी खोकल्याला गुणकारी असं वातावरण हे ओव्याचं डिफ्युजर तयार करतं. शिवाय हवेतल्या हार्मफुल बॅक्टेरियाचा स्प्रेड कमी करण्यासाठी सुद्धा या ओव्याच्या डिफ्युजरचा चांगला उपयोग होतो. आता आपल्या डिफ्युजरमध्ये घालूयात शोपा. लहान बाळांच्या धुरीमधला शोपा हा महत्त्वाचा घटक. यातल्या ऑइलमुळे एक छान फ्रेश औषधी वनस्पतीसारखा काहीसा गोडसर वास वातावरणात तयार होतो. त्यामुळे कार किंवा ऑफिसमध्ये सुद्धा याच्या ऑइलचा डिफ्युजरमध्ये वापर केला जातो. याच्या हलक्या आणि रिफ्रेशिंग वासामुळे अँक्झायटी आणि स्ट्रेस कमी होण्यास नक्कीच मदत होते. पुढे पाहूयात बडीशेप. यातल्या ऑइलमुळे वातावरण रिलॅक्सिंग, स्ट्रेस आणि अँक्झायटी फ्री होण्यास मदत होते. याला एक गोडसर असा वास असतो. या डिफ्युजरमुळे स्टमक डिस्कम्फर्ट आणि ब्लोटिंग कमी करायला मदत होते. आता पुढचे 3 महत्त्वाचे घटक, लवंग, दालचिनी आणि तमालपत्र. यात असणाऱ्या ऑइलमुळे एक उबदार, गरम आणि कम्फर्टेबल वातावरण तयार होतं. यामुळे हलका असा मसाल्याचा वास रूममध्ये तयार होतो. अँक्झायटी कमी होऊन कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी या स्पायसेसच्या डिफ्युजरचा चांगला उपयोग होतो. लवंग, दालचिनी आणि तमालपत्रामध्ये नॅचरल मॉस्किटो रिपेलंट प्रॉपर्टीज असल्यामुळे एक हर्बल मॉस्किटो रिपेलंट म्हणूनही याचा उपयोग आपण डिफ्युजरमध्ये करू शकतो. आता हे जे सगळे घटक आपण पाहिले ते आपण डिफ्युजरमध्ये वापरताना थोडे बत्त्याने ठेचून घेऊन वापरले तर त्यातला ॲरोमा जास्त चांगल्या प्रकारे बाहेर येतो. किंवा यात 7-8 पाण्याचे थेंब घालूनही हे डिफ्युजर म्हणून चांगले काम करतात. आपण पेटलेल्या कोळशावर किंवा गोवरीवर सुद्धा हे लवंग, दालचिनी, ओवा, तमालपत्र घालू शकतो. पण त्यामुळे हे घटक पटकन जळून जातात आणि त्याचा वास थोडा वेळच टिकतो. याउलट आपण जर डिफ्युजरमध्ये हे घटक घातले तर यांच्यामधलं ऑइल स्लोली हवेत मिसळून त्याचा उबदार वास जास्त वेळ हवेत टिकून राहतो.
आता हे पदार्थ डिफ्युझरमध्ये वापरताना एक खबरदारी घ्यायची, म्हणजे हे डिफ्युझर जिथे आपण ठेवणार आहोत त्या ठिकाणी हवा चांगली खेळती हवी, नाहीतर वातावरण खूप कोंदट होऊन जातं. तर असा होता आजचा हा हर्बल डिफ्युझरचा व्लॉग. तुम्हीसुद्धा या पावसाळ्यात घरात एक छान कोझी वातावरण तयार करण्यासाठी हे असं ॲरोमा डिफ्युझर नक्की करून पहा. भेटूयात लवकरच पुढच्या व्लॉगमध्ये. धन्यवाद.